तालुक्यातील डोणगाव तांबे येथे गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून बिबट्याची मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी यांना कळविले असता वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्यानं गायांचा फडशा पाडलाय असं त्यांनी सांगितलंय. डोणगाव पाळानगर परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागानं बिबट्यांचा पिंजरा आणून बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. परंतु अद्यापपर्यंत बिबट्याला पकडण्यात वन परिक्षेत्राला अपयश आलं आहे. अशातच 8 जानेवारी 2025 ला बुधवारी शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे यांच्या मालकीच्या शेतातील गाय गोठ्यात वन्य प्राणी बिबट्यानं अंदाजे रात्री 2 ते 3 वाजता गायांचा फडशा पाडला. सदर घटनेमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. ही नुकसान भरपाई शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी भाऊसाहेब तांबे या तसेच परिसरातील शेतकरी यांनी केली आहे. परिसरातील या महिन्यातली ही दुसरी घटना असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. डोणगाव परिसराला डोंगराचा भाग आहे. वन्य प्राणी यांचा आजूबाजूला वावर पाझर तलाव असल्यामुळे मुबलक पाणी आहे. त्यामुळेच या परिसरात नेहमी बिबट्यांचा वावर असतो. अनेक वेळा गुरे शेळ्या मेंढ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारलंय. रात्री मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्यानं हल्ला करून गाय जागीच ठार करून फडशा पाडलाय. शेतकरी यांनी वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी अलका राठोड स्वतः घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वनपाल पैठण अलका राठोड आणि वनरक्षक प्रशांत निकाळजे, वनरक्षक प्रभू चोरमारे, अमिता शेख, अहिरे मामा, पशुप्रवेशक डॉक्टर विलास केदार बालानगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय. सदर घटनेमुळे सध्या रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात राहणारे शेतकरी भयभीत झालेत. त्यामुळे वनविभागानं याची दखल घेण्याची आणि पिंजरा आणून बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वनविभागाचे अधिकारी अलका राठोड यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांनी शेतात वावरताना खबरदारी घेण्याचे आवाहन वनपाल अलका राठोड यांनी केलं आहे. प्रतिनिधी अलीम शेख, NTV न्यूज मराठी, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर.